निर्माता म्हणून हा तुमचा पहिलाच चित्रपट आहे. या व्यवसायामध्ये यावं असं का वाटतं? नमस्कार, मी फुला चित्रपटाचा निर्माता नगरसेवक पहिलवान अजित शिवाजी जाधव प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मी ज्यावेळेस चित्रपटात यायचं म्हणजे कारण की आपले मानदेशातील कलाकार, आपल्या मानदेशातील दिगंजी गावचा आपला अभिषेक जावेर दिग्दर्शक फुला चित्रपटाचे समाधान सर, आपले संगीतकार, त्यांचं पहिलेपासूनच तिथं आपलं तुम्ही बघताय की स्टुडिओ वगैरे आहे त्यांचं. ही सर्वजण मिळून टीम माझ्याकडे आली. यांनी मला स्टोरी ती ऐकवली. जेव्हा त्यांनी स्टोरी ऐकवली त्यावेळेस मला असं वाटलं, अरे ही स्टोरी तर जोगवा पिक्चर नंतर हा पहिला म्हणजे आपला असा. त्याच्यानंतर आजपर्यंत पिक्चर झाला नाही आपल्या मुरळी जीवनावर किंवा म्हणा जोगवा आई देवधार्मिकावर. त्याच्यानंतर हा मला वाटतं की बाबा हा मुरळी चित्रपट जे आपलं मुरळी जीवन, मुरळीच म्हणतो मी, फुला म्हणण्यापेक्षा मी मुरळीच म्हणतो तिला, मुरळीच्या जीवनावर पिक्चर आला. त्यामुळं ते मला, आणि त्यात कसं झालं आमच्या इथं म्हणजे आमच्या घरात पहिला असं वाघ्या मुरळी लग्न झाल्यावर वगैरे होत नव्हते. आमच्या म्हणजे मुलं, आम्ही भाऊ जे आहे, आमचे लग्न झाल्यावर आम्ही वाघ्या मुरळीचा कार्यक्रम ठेवायचो. मग त्यात असं जाणवलं की मला की बाबा मुरळीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण की मुरळी म्हणजे काय, खंडोबासोबत तिचं लग्न, देवासोबत लग्न म्हणजे ती देवी झाली. सगळीच वाईट नजरेने बघते असं नाही, काय समाजकंटक असते, त्याच्यामुळे हे ते मुरळीचं जरा नाव वगैरे खराब झालेलं आहे. त्याच्यासाठी न्याय देण्यासाठी त्या मुरळीला आम्ही बाबा हा पिक्चर एक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं आपलं समाजापुढं मुरळी ही देवी आहे. मुरळीकडे बघण्याचा दृष्टिकोन देवीच्या हिशोबाने बघावं असं. त्यामुळे मी आपलं म्हणलं ह्या विषयात आपलं लक्ष घालतो. म्हणून मी आपलं निर्माता म्हणून आपल्या मानदेश कलाकारांना न्याय पण मिळतोय. कारण निर्माता मिळणं पण आज तुम्ही बघताय योग्य गोष्ट नाही. ते आपलं आपण आपल्या कलाकाराची पण न्याय मिळतोय. मुरळीच्या ह्याच्यावर सुद्धा तिला आपलं सर्व आपलं न्याय मिळत जाईल असं ह्या धोरणातून आपलं निर्माता म्हणून आज तुमच्या समोर बसलो. असं काय मनात होतं का की मला चित्रपटात काम करायला संधी मिळाली नाही तर मी चित्रपटाची निर्मितीच करतो, असं काय मनामध्ये होतं? तसं काय नाही. मी कॉलेज टायमिंगला जय भवानी म्हणून पिक्चर आलता आपल्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयावर ते शूटिंग झालं. त्यात मी नकारात्मक जो मेन विलन होता त्याच्या पाठीमागं बॉडीगार्ड म्हणून आम्हाला तब्येत लहानपणापासून चांगली असल्यामुळे तेव्हा मी रोल केलेला. त्याच्यानंतर काय असं काय वाटलं नाही की बाबा हे, कारण बाकीच्या ह्याच्यातून वेळ मिळाला नाही. स्पोर्ट्स म्हणा, कॉलेज म्हणा, कन्स्ट्रक्शन लाईन म्हणा, आता पॉलिटिक्स मी बघतायच, नगरसेवक म्हणून आलो लोकांसमोर, त्यामुळे वेळ मिळाला नाही. एक पहिलं निर्माता झाला, निर्माता नगरसेवक झाला. हा पिक्चर आता संदर्भात काय तुमचा वेळ? तिथनं पुढं की एवढाच पिक्चर काढून मी काय थांबणार नाही. जसं की मगाशी त्यांनी प्रश्न विचारला की स्टार कास्ट वगैरे, इथून पुढं आम्ही स्टार कास्ट आपल्या आटपाडीच्या कलाकारांच्या हाताखाली काम करावं. स्टार कास्ट, कारण की आजपर्यंत आपण बघतोय स्टार कास्टला भेटायला आपल्या इथल्या लोकांनी जायला संधी एवढी मिळत नाही. बघितल्यावर आपण लगेच जाऊन सेल्फी वगैरे काढतो. मी आपण आपल्या भागात, मानदेश भागात सर्वांना स्टार कास्ट इथं आपल्या इथं आणायची पहिल्यापासून. म्हणजे कुस्ती क्षेत्रात तुम्ही बघताय, माझ्या वाढदिवसाने कुस्ती मैदान असते त्यावेळेस स्टार वगैरे येतात. त्याच्यानंतर आता पिक्चर आपल्या मानदेशातला पिक्चर म्हणून स्टार कास्ट आपल्या पिक्चरमध्ये इथून पुढे दिसतील. काय वाटतं तुला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालू शकतो? 100% आता तुम्ही बघताय आमचं प्रमोशन चालू आहे पूर्ण महाराष्ट्रात. मुंबईपासून ते बाबा आपल्या मानदेश भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पूर्ण इकडं संपूर्ण भागात आपला पिक्चरचं आता प्रमोशन चालू आहे. अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे आम्हाला. आणि जे वाघ्या मुरळी आहेत त्यांनी तर म्हणतात की त्यांची जी आता टीम आहेत, फलटण साईडलाही बघताय तुम्ही टीम आहेत, ती म्हणतात कधी पिक्चर होतोय आणि कधी बघायला जातोय. त्यांना सुद्धा वाटतं की आपल्या भावनेवर कोणीतरी बाबा म्हणजे पिक्चर यायला लागला कोण असं. निर्माता म्हणून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना काय आव्हान करा? निर्माता म्हणून मी एकच सांगेन सर्व प्रेक्षकांना की आज तुम्ही बघताय टॉलिवूडचे पिक्चर तिकडून इकडे येऊन त्यांना एवढं म्हणजे हे मिळते.
आपला विषय असा आहे की सांस्कृतिकवर आहे, परंपरेवर आहे आणि एका तुम्ही जे समाजात जे आता ज्या समाजकंटक जे आहेत ते मुरळीकडे बघण्याचा त्यांचा जे दृष्टिकोन आहे, हा पिक्चर जर पूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी बघितला तर त्या मुरळीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि खंडोबाची दासी म्हणून देवी म्हणलं पाहिजे आणि ती पिक्चर बघितल्यानंतर सर्वजणांचा दृष्टिकोन बदलेल की मला असं निर्माता म्हणून वाटते. म्हणून सर्वांनी पिक्चर आपल्या चित्रपटगृहात जाऊन बघावा. 17 एप्रिल रोजी तारखे असं म्हणायला पाहिजे. ठीक आहे सर. फुला चित्रपटाचं संगीतकार म्हणून आज तुम्ही या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आला. फुला हा ग्रामीण भागाचा ग्रामीण संगीतावर आधारित असलेला चित्रपट आहे. याची संगीताची बाजू गंभीरपणे सांभाळताना काय आव्हान होतं तुमच्यासाठी? आव्हान म्हणण्यापेक्षा मी स्वतःला भाग्यवान समजतो की आयुष्यातला फ्लोअरला येणारा पहिला चित्रपट आणि ह्या चित्रपटामध्ये आपल्याच मातीतील आपल्या ग्रामीण भागातील बाजाचं संगीत मला करायला मिळते. याच्यामध्ये वेगवेगळ्या चालींचा अंतर्भाव आहे, वेगवेगळे वाद्य वापरले गेलेले आहेत, कंपोजिशन स्टाईल याची वेगळी आहे. कारण मी काळजी एकच घेतली, आव्हान अशा गोष्टीचं होतं की वाघ्या मुरळीचे जे कलाकार असतात वादक, त्यांची शैली आपल्या प्रत्येक गाण्यात दिसणं आपल्याला अंतर्भूत होतं. कारण आजकाल याचा जमाना आहे, तंत्रज्ञान खूप विकसित झालेलं आहे आणि विकसित तंत्रज्ञानाच्या भडीमारापुढं आपला ग्रामीण भाग कुठेतरी लपला जाईल, म्हणजे ग्रामीण भाग जो आहे संगीतामध्ये कुठेतरी तर लपला जाईल ह्याचीच मला काळजी वाटत होती. आणि मी ते प्रकर्षानं ती काळजी घेतलेली आहे की प्रत्येक गाण्यामध्ये जो आपला ग्रामीण वाद्यांचा बाज आहे तो जपण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटण्याची गोष्ट आहे, कारण आपल्या जी महाराष्ट्रातील जी वाद्य आहेत त्याच्यामध्ये दिमडे आहेत, तुंतुन आहे, संबळ आहे, शिववाद्य आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे फोक याक्यांसारखे आपण कार्यक्रम पाहतोय, फोक प्रबोधनसारखे आपण कार्यक्रम पाहतोय. ह्या वाद्यांना आता न्याय मिळाला आहे. म्हणजे डीजेवरती मात ह्या वाद्याने केलेले आहेत, काय आविट गोडवा ह्या वाद्यामध्ये आहे. आणि ही सगळी वाद्य वापरून या फुलाची सगळी गाणी बनलेली आहेत. त्याच्यामध्ये खंडोबाचं गाणं आहे, त्याच्यानंतर गवळण जो प्रकार आहे की अलीकडे चित्रपटामध्ये जास्त तो आता पाहायला मिळत नाही, तर तो या चित्रपटाच्या माध्यमातून मी आणलेला आहे. आणि गवळणीचा बाज सुद्धा मी जे की ही मुरळीचीच गवळण आहे असाच आभास किंवा असाच भास प्रेक्षकांना होईल, श्रोत्यांना होईल याची मी काळजी घेतलेली आहे. आणि अभिमान वाटतो या चित्रपटाचा की अजितदादांच्या सहकार्यामुळं या चित्रपटातली सगळी जी गाणी आहेत, आम्ही कलाकार जरी ग्रामीण भागातून असेल, नवीन असेल तरीसुद्धा याच्यामध्ये वैशालीताई सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोळे असे सगळे दिग्गज गायक या चित्रपटामध्ये मला यांच्यासोबत काम करायला मिळालं आहे. आणि ग्रामीण भाषेची गाणी असूनसुद्धा दिग्गज गायक असल्यामुळं या प्रत्येक गाण्याला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे. आणि निश्चित ही सगळी गाणी जी आहेत ही कलाकारांना, श्रोत्यांना सगळ्यांना आवडत आहेत. कारण आम्हाला तसे रिप्लाय येत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, पॅनोरामावरती ही सगळी गाणी आलेली आहेत. त्यानंतर ॲडिओ प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती हे गाणं आलेलं आहे. अगदी बऱ्याच कलाकारांनी आता हॅलो ट्यूनसुद्धा, कॉलर ट्यून जे असतात ते आमच्या चित्रपटाची गाणी ठेवलेली आहेत. मग नवीन काम करत असताना ही आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आणि आनंददायी गोष्ट आहे. कारण ही कितीतरी पैसे मिळायला पलीकडचा हा आनंद आहे की आपली गाणी, आपल्या ग्रामीण भागातली गाणी, फुलाची गाणी प्रत्येक श्रोत्यांना आवडत आहेत आणि महाराष्ट्रावरती वेगळी छाप पडत आहेत. आणि ज्या दिवशी हा 17 एप्रिल रोजी चित्रपट येईल तर त्यावेळी नक्कीच आणखी वेगळी अनुभूती आम्हाला याच्यातून मिळेल. चित्रपटात एकूण गाणी किती आणि तुम्ही आता प्रदर्शित किती केले आणि सर्वात जास्त रिस्पॉन्स मिळाला गाणं? आतापर्यंत आम्ही 7 गाणी, याच्यामध्ये चित्रपटामध्ये 7 गाणी आहेत, परंतु आज अखेर याच्यातली आत्ता 5 गाणी आम्ही आउट केलेली आहेत, ऑडिओ प्लॅटफॉर्मवरती, यूट्यूबवरती आलेले आहेत. तर मी असं सांगू शकत नाही तुम्हाला, कारण प्रत्येक गाण्यांचा ऑडियन्स वेगळा आहे. सगळ्यात पहिला आम्ही खंडोबाचं गाणं आउट केलं, तर त्याच्या ऐकणारे जे कलाकार वर्ग आहेत त्यांचे वेगळेच रिस्पॉन्स आले मला. त्याच्यानंतर एक प्रेमगीत केलं. प्रेमगीत बाहेर आल्यावरती तो जो ऑडियन्स आहे, म्हणजे आम्हाला भीती काय वाटायची की आपला चित्रपट हा ट्रॅडिशनवरती आधारित आहे, मग तरुण पिढीला आवडेल का नाही मला थोडी शंका वाटायची. परंतु ज्या दिवशी आसरा गाणं आलं तर अगदी कॉलेजच्या मुलांनी सुद्धा याच्यावरती रील्स बनवल्या, तेव्हा आनंद वाटला की बाबा हे सुद्धा गाणं लोकांना आवडते.
आणि नंतर जे वैशालताई सामंतचं गाणं आलं गवळण, एक त्यावेळेला एक मला वेगळी अनुभूती मिळाली की ग्रामीण भागातून खूप रिप्लाय आले याच्यासाठी, गवळणीसाठी. कारण तुझा जो त्या गाण्याचा जो बाज आहे, ऑरा आहे, तो पूर्ण ग्रामीण आहे. त्याच्यासाठी मला चांगल्या कॉम्प्लिमेंट मिळाल्या. आणि मुरळीची व्यथा सांगणारं, तिचं वैयक्तिक आयुष्य सांगणारं जे गाणं आहे, मुरळी झाली मी गबाई मल्हारीचे पायी, हे सुद्धा गाणं रसिक श्रोत्यांना खूप आवडत आहे. हे सुद्धा गाणं पॅनोरामावरती आवड झालेलं आहे. आणि आम्ही तुम्ही जसं विचारला प्रश्न, तर चित्रपट रिलीज व्हायच्या आधी म्युझिकली आम्ही आमच्या टीमचा अशीच बैठक झालेली आहे की आम्ही सगळं लॉन्च करणार आहे. म्हणजे काहीच आम्ही सस्पेंड ठेवणार नाही म्युझिकलचा. 17 तारखेपर्यंत आमची सगळी गाणी रसिक श्रोत्यांच्या चरणावरती आम्ही अर्पण करणार आहोत. म्हणजे 7च्या 7 गाणी चित्रपटातील रिलीजच्या आधी येणार आहेत. ही विशेष बाब आहे चित्रपटाची. जसं जोगवान या महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या काळजावर आपलं नाव कोरलं, असं काही फुलामध्ये काही घटनाक्रम आहे का की जो महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांना तो खेचून आहे? आता मग अशी जसं दादांनी सांगितलं किंवा दिग्दर्शक साहेबांनी सांगितलं की तुमच्या लक्षात आलं की चित्रपटामध्ये मुरळीवरती आपण अभिप्रेत असणारी गोष्ट आहे. परंतु मला त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं आहे की आपण आज भारतीय संविधानाला धरून सगळी आपली दिनचर्या किंवा पूर्ण जो आपल्या भारताचा दिनक्रम आहे तो त्याच्यावरती आहे. मग अशा याच्यामध्ये आपण स्त्रीची अभिव्यक्ती पाहत असताना आजच्या जमान्यात सुद्धा एखादी स्त्री अशा प्रकारे जीवन जगत आहे, ही गोष्ट खरं तर आपल्या सगळ्यांनाच म्हणजे शिकलेल्यापासून ते अशिक्षितापर्यंत आणि ग्रामीणापासून शहरापर्यंत ही सगळ्यांनाच बोचणारी आणि टोचणारी गोष्ट आहे की आजच्या जमान्यात सुद्धा एक स्त्री कलावंत अशा प्रकारचं जीवन तिच्या वाटेला येऊ शकतं. आता चित्रपट म्हणलं तर आपण काल्पनिक ह्याच्यामध्ये भाग असतो, परंतु कल्पना घेत असताना कुठेतरी वास्तवाचा सांदाज होत त्याला आहे. म्हणजे कुठेतरी हे पडद्यामागं किंवा समाजाच्या कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये ही गोष्ट घडते आणि आजच्या जमान्यापर्यंत ही घडते. आणि निश्चितपणानं चित्रपट सगळ्यापर्यंत पोचावा म्हणून आम्ही थोडी सिनेमॅटिक लिबर्टी याच्यामध्ये घेतलेलं आहे. संगीत आहे, ह्या गोष्टी रसिक श्रोत्यांना खेचून आणण्यापर्यंत 100% आम्हाला मदत होईल. आणि ज्यावेळेला चित्रपट पाहिला जाईल तर त्यावेळेला सगळ्यांना समजेल की बाबा याच्यामध्ये कोणतीही धार्मिक भावना, कोणाच्या श्रद्धेला हात घातलेला नाही. कोणताही देव, कोणताही धर्म हा लोकांच्या शांततेसाठी तयार केलेला असतो. परंतु मी आपल्याला प्रकर्षाने सांगू इच्छितो की या धर्माच्या नावाखाली, या श्रद्धेच्या नावाखाली कुठेतरी असा एक आपल्या समाजामध्ये घटक आहे की तो या घटकाचं, या कलावंताचं शोषण करत आहे. आणि त्याच्यावरती हा चित्रपट आहे. कारण त्यांच्या शोषणामुळं, त्यांच्या वाईट प्रवृत्तीमुळं कुठेतरी आपल्या धर्माला किंवा आपल्या कुठेतरी श्रद्धेला गालबोट लागू शकतं. ह्याचंच आम्ही वास्तव दर्शन केलेलं आहे. आणि सगळ्यात गोष्ट मी अधोरेखित करू शकतो की जिच्यावरती हा अन्याय होत आहे ती मुरळी, तिचं शिक्षण नसल्यामुळं तिला ज्या गोष्टीची जाणीव नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की गुलामीची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो बंड करून पेटून उठत नाही. तर या मुरळीलाच माहीत नाही की माझ्यावरती अन्याय होते, माझी अभिव्यक्ती काय आहे, माझा मान काय, माझा सन्मान काय. तर या चित्रपट जेव्हा ती मुरळी पाहेल, म्हणजे समजा मी असे समजेन की 1000 मुरळी जर चित्रपट पाहिला तर त्याच्यात 2 जरी अंतर्मुख झाल्या आणि दोघींनी जरी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यासाठी जर बंड केलं तर हे आमच्या चित्रपटाचं 100% फलित असेल. आणि याच्यामध्ये आम्ही स्वतःचं भाग्य समजतो. शेवटचा एक प्रश्न, एका वाक्यात फुला म्हणजे काय सांगता? फुला म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेचा सन्मान आहे. फुला म्हणजे एका लोककलावंताची वेदना आहे. आणि फुला म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन सांगेन एक लोकसंगीताचा अस्सल खजिना म्हणजे फुला आहे. कोण आहे?